नमस्कार. पोरा तुझी शाळा कंची कविता थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे पार्टमध्ये बोलायचा विचार करते. तर पार्ट 1 आहे आणि हे कवी आहेत शांताराम संभाजी लोखंडे, म्हणजेच माझे सासरे. त्यांनी ह्या कवितेमध्ये थोडं गावच्या रानडी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय किंवा लिहिण्याचा प्रयत्न केलाय. म्या गावाला गेलतो, भरल्यावानी मैदानाला चक्रा मारायला लागलो. मैदानाच्या त्या टोकाला आमची शाळा. माझ्या दंडाला धरलं, दरदरा वडत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्गात घेऊन गेली. शियानानं सारवलेली भुई, पोपडं उडालेल्या भिंती, तो गवा धरणं भिंतीला टेकून उभा लटकवला नव्हता, काळा का असाना फळा ग म भन गिरवायचा. आमचा वर्ग पाठ्यपुस्तकातली कविता हिदगुज करायची, पुस्तकातला धडा वास्तवपाठ शिकवायचा, गणिताच्या तासाला आकडेमोड व्हायची, घोकमपट्टी एकाच वर्गात 3 तुकड्या, 3 तुकड्या. मास्तरांचा रोळ पोरांवर नेम धरून असायचा. लहानाचा मोठा तुला आयाबायानं केला, तुला शाळेला शिकवला, तुझ्या कर्तृत्वाला समाजाला दिशा दिली. नव समाजाबरोबर फारकत घेतलीस खरं, तुला संगत नडली र, तुला संगत नडली, वाकडी पाऊल तुझी वाकडीच पडत गेली. समोरच्याला आपलं म्हणा, मोठ्यांचा आदर करा, चोरी करू नये, खोटं बोलू नये, असं साऱ्या धर्मग्रंथात लिवलंय की नाही? शाळेत बी हेच शिकलास नव? मग तुमच्या पोटात मळ का? छ्या, रोटी बेटी जातीयच फसवताय तुम्ही. तुमचे मोर्चे निघतायत, दैनंदिन ठप्प होतं, यंत्रणा कोलमांडतीये. जत्त्यानं फिरता, जाळपोळ लुटालूट करता, दंगा करून मुर्द पाडता. एखाद्याचा राग, ठराविक समाजाचा आकाश, तुला तर वर्ग शिक्षकानं शिकवलं नाही. तंटा बंकेड हल्लाबोल का म्हण? पोरा ही शाळा कंची म्हणायची. पोरा ही शाळा कंची म्हणायची. स्त्री पुरुष तृतीय पंथ भेदाभेद न ग. मानवता सर्वश्रेष्ठ धर्म आहे.